नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता अद्वैतला पाणी प्यायचं असतं. तेव्हा तो इथे आता तांब्या हातामध्ये घेत असताना कपाला हात लागतो आणि कप जोरात खाली पडतो. तेवढ्यातच इथे कला बाहेर आता वाट बघत असते. ती विचार करत असते की अद्वैतची काळजी घेऊ की नको, कारण सरोजने तिला बजावलेलं असतं अद्वैतच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. त्यामुळे इथे कला आता अद्वैतला त्रास होतोय हे बघितल्यानंतर बाहेर थांबत नाही. ती धावत पळत आतमध्ये येते आणि म्हणते, "सर, तुम्हाला काही हवं आहे का?" तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "हो, मला पाणी हवं आहे." त्यानंतरला इथे कला लगेच कपामध्ये पाणी घेते आणि ते अद्वैतला पाजत असते. अद्वैतला ठसका लागतो. कला म्हणत असते की "सर, वरती बघा ना." आणि ती इथे अद्वैतची व्यवस्थित काळजी घेत असते. त्यानंतर इथे कला आपल्या मनामध्ये म्हणत असते की "चांदेकर, मी कोण आहे रे तुझी? म्हणजे बघ ना, आपण तर एकमेकांना म्हणतो की आपलं एकमेकांबरोबर काही नातं नाही आहे. मी तुझ्यासाठी हे जे काही करते, हे का करते? तुझी एवढी काळजी घेते, तुझ्यासाठी अस्वस्थ होते, एवढी रिस्क घेऊन मी इथे तुझी काळजी घ्यायला आले. हे का? तू सुद्धा तुझ्या जीवाची पर्वा करत नाही. माझ्या कुटुंबाचा जीव वाचवतोस, आमचं घर वाचवतोस. हे सगळं कशासाठी? आपलं काय नातं आहे?" असं कला म्हणत असते. त्यानंतरला इथे आता रजनी चहा घेऊन येते आबांसाठी आणि सोहमसाठी. तेव्हा इथे सोहमसुद्धा थँक्यू म्हणतो आणि आबा म्हणत असतात की "वा, असा गरमागरम आणि एवढा चविष्ट चहा सकाळ सकाळ मिळाला ना, की रजनी दिवस कसा एकदम चांगला जातो." तेव्हा इथे रजनी म्हणत असते, "आबा, पण हा चहा मी केलेला नाही आहे, तर संगीता वहिनींनी केलेला आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल, संगीता वहिनींच्या हाताला किती चव आहे ते, आणि ती चव आपल्या कलाच्या हातालासुद्धा उतरलेली आहे. बरोबर की नाही?" तेव्हा आबा म्हणत असतात, "विहीनबाई, खरंच चहा एकदम उत्तम झालेला आहे." तेव्हा संगीता म्हणत असते की "चला रजनीताई, तुम्ही सुद्धा खाली बसा बरं आणि हा गरमागरम चहा घ्या. काल तुमच्या एकटीची एवढी दगदग झाली ना." तेव्हा इथे संगीने सुद्धा चहा आधी रजनीला दिलेला असतो. त्यानंतरला इथे आता राकेश गाणं बोलतच खाली येतो. तेव्हा संगी म्हणत असते, "अरे ये राकेश, तुला माहिती आहे ना इथे कसं वागायचं ते? अरे हे आपल्या कलाताईचं आणि नैनाताईचं सासर आहे, हे विसरू नकोस." तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, "अगं मावशी, तू जिथे असतेस ना, ते घर मला माझंच वाटतं. म्हणून तर मी माझ्या घरी असल्यासारखं इथे वावरत असतो." तेव्हा इथे आबासुद्धा हसायला लागतात. तेव्हा राकेश म्हणत असतो, "बघितलंस का मावशी, अगं आबासुद्धा हसतायत. याचा अर्थ मी गाणं म्हणालो तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बघितलंस ना तू?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "आबा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मी गाणं म्हणालो तर?" तेव्हा आबा म्हणतात, "नक्कीच नाही. तसं तू गाणं म्हणू शकतोस, कारण तुझा आवाज चांगला आहे." तेव्हा इथे राकेश म्हणतो, "बघितलंस का मावशी, आबांनीसुद्धा माझ्या आवाजाचं कौतुकच केलं." तेव्हा संगी म्हणते, "बरं बरं, तुझं कौतुक राहू दे. जावई बापूंची रूम साफ केलीस का?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "हो, साफ केली एकदम रूम. अगं जावई बापू तुझे रूममध्ये गेले ना, तर ते विचार करतील की आरसा नक्की आहे तरी कुठे? इथे फरशीमध्ये आहे की भिंतीवरती?" तेव्हा संगी म्हणते, "हो का?" तेव्हा इथे सोहम म्हणत असतो, "बरं राकेश, आता तू बाबा साफसफाई तर एकदम उत्तम केली आहेस. आधी तू मला सांग, तू गाणं कुठे शिकलास? गाणं किती उत्तम म्हणतोस तू. तू एक काम कर, तू आधी जे गाणं म्हणतोस ना, ते मलासुद्धा शिकव. खूपच जास्त जबरदस्त गाणं म्हणतोस." तेव्हा इथे आता मर्दा वगैरे बोलल्यानंतर राकेश म्हणत असतो, "मावशी बघितलंस ना, सोहमराव अगदी तुझ्यासारखे बोलत आहेत. तू इथे आल्यानंतर व्हायरलच झालीस." तेव्हा संगी म्हणते, "अरे काय बोलतोयस तू? आबांसमोर हे व्हायरल वगैरे शब्द?" तेव्हा राकेश म्हणतो, "अगं व्हायरल म्हणजे सगळीकडे पसरली आहेस तू, हे म्हणत होतो." तेव्हा इथे संगी म्हणते, "हो का? पसरली आहे का मी सगळीकडे?" तेव्हा ती आता राकेशच्या हातातून झाडू घेते आणि त्याच्या मागे धावत त्याला मारण्यासाठी जाते. तेव्हा इथे आबासुद्धा हसायला लागतात. तेव्हा इथे रजनी म्हणत असते, "आबा, खरंच हा खूपच जास्त गुणी आहे आणि हसवायला तर एक नंबरच. पण त्याला कुठलंही काम सांगा, कुठल्याही कामाला अजिबात नाही म्हणत नाही. अगदी स्वतःचं घर समजून सगळी कामं अगदी व्यवस्थित करत असतो आणि तीसुद्धा उत्साहाने." तेव्हा संगी म्हणत असते, दिवसभरात एकदा तरी माझ्या हातचा मार खाल्ला नाहीस तर तुझा दिवस चांगला जात नाही." तर इथे रजनी आबा सगळेजण खूप हसत असतात. त्यानंतर अद्वैत आता घरी आलेला असतो. तेव्हा इथे अद्वैत आता चालत असताना त्याला विकनेस आल्यामुळे चक्कर येत असते.
तेवढ्यातच तिथे कला येते. अद्वैतचा हात पकडते आणि म्हणते, "तू ओके आहेस ना?" आणि हात पकडून त्याला घेऊन जात असताना तिथे आता सरोज येते आणि कलाकडे रागाने बघते. तेव्हा कला लगेचच अद्वैतचा हात सोडून देते आणि इथे सरोज अद्वैतचा हात आपल्या हातामध्ये घेऊन आता त्याला हळूहळू घरामध्ये घेऊन जात असते. तेव्हा इथे कला आता मागेच उभी राहते, कारण तिला माहिती असतं सरोजला इथे अद्वैतच्या आजूबाजूला फिरकलेलं सुद्धा अजिबात आवडत नाही. त्यानंतर इथे सरोज आता अद्वैतला घेऊन येत असताना आबांचं लक्ष जातं दाराकडे. आबा म्हणतात की आला आला, माझा अद्वैत आला. तर इथे रजनी, सोहम, अरे लवकरात लवकर इकडे या, इकडे बघा अद्वैत आलेला आहे. तेव्हा आबा अद्वैतला बघून खूपच जास्त खुश झालेले असतात, कारण त्याच्यावरती स्पेशली सगळ्यांचाच खूप जास्त जीव असतो. इथे सोहमसुद्धा धावत पळत येतो आणि म्हणतो, दादा दे रे दे, हात माझ्या खांद्यावरती ठेव आणि हळूहळू ये. तर इथे आता सोहम अद्वैतकडे धावत पळत जातो आणि त्याला घरी घेऊन येतो. त्यानंतरला इथे रजनी म्हणते, मी तुझ्यासाठी अद्वैत इथे साखरेचं पाणी घेऊन येते, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा आबा म्हणतात, अद्वैता कसं आहेस तू, आता तुला बरं वाटतंय ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, आबा मी आता ओके आहे, फक्त मला थोडासा विकनेस आहे एवढंच. आबा म्हणत असतात, अरे विकनेस काय, विकनेस आता लगेच घरी आलास ना निघून जाईल बघच तू. घरी आल्यानंतर आता तुला अजूनच बरं वाटेल, काळजी करू नको. तेव्हा सोहम म्हणत असतो, आबा अहो दादाचा विकनेस काय तुम्ही बघताय, आता जर ऑफिसमधून फोन आला ना तर लगेच त्याला नाही पटलं तर कुणाला तरी नक्कीच झापेल. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय रे सोहम, मी कुणाला रे एवढं झापत असतो, तू लगेच म्हणतोयस ते मला, मी रागवतो तरी का कुणावरती? तेव्हा सोहम म्हणतो, नाही रे बाबा अजिबात नाही, तू कधी कुणावरती रागवतोस का? तू तर सगळ्यांबरोबर इतकं प्रेमाने बोलतोस ना, पण त्या लोकांना काय माहिती काय होतं, तुझा आवाज ऐकल्यानंतर त्यांना विकनेसच येतो, हो की नाही आबा? तेव्हा आबा म्हणतात, सोहम तू कशाला त्याची मस्करी करतोयस, तो आत्ताच हॉस्पिटलमधून आला आहे ना, आधी त्याला बरं होऊ दे, मग जेवढी मस्करी करायची आहे ना तेवढी तू कर. तेव्हा इथे रजनी म्हणत असते, आबा तुम्हीच लाडवून ठेवले ह्या शेंडेफळाला, म्हणून तो आता इथे अद्वैतची बरं नसताना सुद्धा मस्करी करतोय. त्यानंतरला इथे आता रजनी म्हणत असते, अद्वैत तू ठीक आहेस ना आता? हे बघा अद्वैत, आता तू घरी आलेस ना, आता तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे. तुला आहे ना अशा अवस्थेत आम्हाला बघवत नाही, तुला कधी सवय नाही आहे ना अंथरुणाला असं खिळून राहायची, त्याच्यामुळं आम्हालासुद्धा तू असा बेडवरती बसलेला असलास की आम्हाला बघवत नाही. तेव्हा तू आता लवकरात लवकर बरा हो, असं रजनी म्हणते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, काकी अजिबात काळजी करू नकोस, मी खरं सांगतोय आता मला एकदम बरं वाटतंय आणि घरी आलो आहे ना आता लवकर बरा होईल. तेव्हा आबा म्हणत असतात, अद्वैता आता जास्त बोलू नकोस, तुला आधीच विकनेस आहे ना, आता तू एक काम कर, तू आता तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर बरं, म्हणजे तू लवकर बरा होशील. तेव्हा इथे कला अद्वैतला रूममध्ये घेऊन जा असं आबा म्हणतात. तेव्हा सरोज म्हणते, कशाला, आता अद्वैतच्या रूममध्ये कशाला त्याला पाठवते आबा, हे बघा त्याला खूप विकनेस आहे, जर त्याने त्याच्या रूममधून सतत ये जा केली तर त्याला त्रास होईल. आधीच तो खूप वीक आहे, त्याला खालीच राहू दे, माझ्या रूममध्ये राहू दे, म्हणजे माझं लक्षसुद्धा राहील आणि मला त्याची काळजीसुद्धा घेता येईल. तेव्हा त्याला वरती जायला नको. तेव्हा आबा म्हणत असतात, सरोज अगं तू बरोबर बोलतीयस, पण अद्वैतला त्याच्या रूमशिवाय कुठेही झोप लागत नाही, तुला माहिती आहे ना? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, हो आई, आणि तसंही मी माझ्या रूममध्ये खूपच जास्त कम्फर्टेबल आहे, तेव्हा नको, मी माझ्या रूममध्येच जातो. तेव्हा सरोज म्हणत असते, अरे ते सगळं ठीक आहे, पण इथे खाली जर असतास ना तर मला तुझी काळजी घेता आली असती, तुला काय हवं नको ते बघता आलं असतं. आता सारखं तू रूममधून खालीवरती चढणार उतरणार आहेस का? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, आई अगं तू कशाला काळजी करतेस, ही खरे आहे ना, ती घेईल माझी काळजी. आणि तसंही हे जे काही झालं आहे ते तिच्यामुळेच झालं आहे ना, तिच्यामुळेच माझी ही अवस्था आहे, त्याच्यामुळे आता तिला घेऊ दे माझी जबाबदारी. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, सोहम तुला ती म्हण माहिती आहे का, म्हणजे जसं करावं तसं भरावं. सोहम म्हणतो, माहिती आहे, पण त्याचं इथे काय आता? तेव्हा अद्वैत म्हणतो, आता जिच्यामुळे माझी अवस्था झाली आहे तिलासुद्धा जबाबदारी घ्यायला हवी आहे ना, आता तिने माझी काळजी घ्यायची, बरोबर की नाही? तेव्हा इथे कला म्हणते, सोहम अजून एक म्हण आहे रे, सर सलामत तो पगडी 50, कळलं का चांदेकर? बरं चल आता चल तुझ्या रूममध्ये चल. तेव्हा इथे सोहम म्हणत असतो की आबा हे दोघंजणं आता म्हणी म्हणी का खेळतायत,
तेव्हा आबा म्हणत असतात, सोहम, अरे ती एक म्हण आहे माहिती आहे ना तुला, म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. तेव्हा सोहम म्हणत असतो, आबा आता बघा तुम्ही पण म्हणीमध्येच म्हणताय, मला काय कळणार आहे आता. तेव्हा इथे आता कला म्हणत असते, चांदेकर तुला बरं वाटत नाही आहे ना, मग एवढं बोलू नकोस, चल आता आपल्या रूममध्ये चल. तेव्हा अद्वैत म्हणतो, आपल्या रूममध्ये नाही, माझ्या रूममध्ये. तेव्हा कला म्हणते, हो हो तुला कळलं ना, मग चल आता तुझ्या रूममध्ये चल बाबा. तेव्हा इथे आता कला अद्वैतचा हात आपल्या खांद्यावरती ठेवते आणि त्याला हळूवारपणे आता रूममध्ये घेऊन येत असते. तर इथे अद्वैतने जे काही केलेलं असतं त्याची किंमत कलाला सुद्धा असते. कलासुद्धा त्याची काळजी घ्यायला उलट समर्थ असते. तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर तू इथे शांतपणे बस, तुझ्यासाठी मी पाणी घेऊन येते. आणि त्याला पाणी प्यायला देते आणि तीसुद्धा आता फ्रेश व्हायला जाते. तर इथे सरोज अद्वैतसाठी कॉफी करत असते. तेवढ्यातच ते कला फ्रेश होऊन येते आणि म्हणते की सरोज मॅडम तुम्ही कशाला करताय, मी करते ना अद्वैतसाठी कॉफी. तेव्हा सरोज म्हणते, कशाला गं, तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या मुलाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नकोस, तरीसुद्धा तुला माझं बोलणं ऐकू येत नाही का, किती वेळा सांगू तुला, चल चालती हो आधी इथून चालती हो. आणि इथे सरोज कलाचा हात पकडून तिला आता फरफटत हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणत असते, तुम्ही दोघीजणी मायलेकी आहात ना, गोचिडसारखे आहात, आमच्या घराला ना चिटकून बसले आहेत. तुमच्या जागी जर दुसरा कुठला भिकारी असता ना, तर त्याला मी जर म्हणाले असते ना पुन्हा दाराशी येऊ नकोस, तर तो पुन्हा आला नसता. पण तुम्ही दोघीजणी तशा अजिबात नाही, इथे तुम्ही दोघीजणी चिटकून बसलात अगदी, किती अपमान केला ना तरी इथेच दिसता. तेव्हा आबा म्हणतात, सरोज काय करतेस तू हे. तेव्हा सरोज म्हणत असते, आबा कुणीही मध्ये बोलू नका, मी माझ्या मुलाची काळजी घ्यायला अगदी समर्थ आहे, त्याच्यामुळे दुसरं कुणाची काळजी घेण्याची गरज नाही आहे. तेव्हा सरोज इथे कलाचा विनाकारण राग करत असते आणि इथे अद्वैतसाठी आता कॉफी घेऊन येते. तरी इथे सरोज म्हणते की ही काय अवस्था केली आहे रूमची. त्यानंतरला तिथे अद्वैतसुद्धा आता चालत चालत हळूवारपणे येत असतो, तो प्रयत्न करत असतो. तेव्हा सरोज म्हणत असते की हळूवारपणे प्रयत्न करतोयस ना चालायचे, आता इतका चाललायस, हळूहळू पूर्ण बरा होशील, काळजी करू नको. तेव्हा इथे आता रोहिणी म्हणत असते की ही सरोजवहिनी म्हणजे ना लवंगी मिरची आहे, तो लवंगी फटाका नाही का असतो, त्याला जराशी इथे काडी लावली की लगेच तो तडतड तडतड पेटायला सुरुवात करतो, तसं इथे सरोज वहिनीचं आहे. त्यानंतर ती म्हणत असते, लावू का काडी, म्हणजे आतासुद्धा तडतड तडतड करेल. तर इथे सरोज म्हणत असते, हे घे कॉफी घे, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा अद्वैत आता कॉफी घेतो आणि म्हणतो, ही कुणी कॉफी केली आहे, खरीला काय होतं कॉफी करायला, अजिबात चांगली झालेली नाही आहे. तेव्हा इथे सरोज काहीच न बोलता आता खाली जात असते. तेव्हा मागून रोहिणी म्हणते, बघितलंस ना सरोज वहिनी, आता अद्वैतला तुझ्या हातची कॉफीसुद्धा आवडत नाही, त्याला त्या खरेच्या हातची कॉफी आवडते. आता ही सवय अद्वैतने स्वतःला लावून घेतली की त्या कलाने स्वतःच्या हाताच्या कॉफीची त्याला सवय लावली, हे काही कळत नाही आहे. तेव्हा इथे सरोज काही न बोलता खाली येते आणि म्हणते की अद्वैतला कॉफी हवे, त्याच्यासाठी कॉफी घेऊन जा. तेव्हा रोहिणी म्हणत असते की ह्या कलान आणि अद्वैतला एकमेकांच्या जवळ येऊ द्यायचं नाही आहे, त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करावंच लागेल आणि आधी ह्या सवयी मोडाव्या लागतील. त्यानंतरला संगी म्हणत असते, सरोज सरोज मॅडम काय म्हणाल्या ते ऐकलं नाहीस का तू कला. तेव्हा कला म्हणते, ऐकलं ना. तेव्हा तिला विचार पडलेला असतो की स्वतः तर आता कॉफी घेऊन गेल्या, मग मला का सांगितली पुन्हा कॉफी न्यायला, कारण तिला माहिती नसतं अद्वैतला तिने बनवलेली कॉफी आवडलेली नाही आहे म्हणून. त्यानंतरला इथे आता कला अद्वैतच्या हातामध्ये कॉफी देते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चला आता कॉफी तर आणलीस, पण कसं आहे ना खरे, काही माणसांसाठी किती काही केलं ना तरीसुद्धा त्यांना त्याची किंमत नसते, तसं तुझं आहे, कळतंय का तुला. तेव्हा कला म्हणत असते, का काय झालं चांदेकर, आता मी काय केलं, म्हणजे तू हे जे काही केलंस त्याची मला किंमत नाही असं काय वाटतंय तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो, का तुला तर माहिती आहे ना, बघ आता कशी वागतेस, गरज सरू आहेस तू, गरज सरू, म्हणजे तेव्हा गरज होती म्हणून चांगलं बोललीस, पण आता त्याची तुला किंमत नाही आहे, कळलं ना. तेव्हा इथे कला म्हणते, का पण असं काय केलं आहे मी. तेव्हा अद्वैत म्हणतो, मी का सांगू, तू तर कला खरे आहेस ना, तुला त वरून ताकभात ओळखता येतो, मग हे नाही का तुला ओळखता येत.
तेव्हा कला म्हणते, नाही रे चांदेकर, त वरून ताकभात ओळखता येतो, पण ते दुसरीकडे. तुमच्यावरून त वरून अजून काहीही असू शकतं ना. तुम्ही तर कशा कशावरून बोलता, काय काय विचार करता. माझ्यासाठी तर तुझ्या मनामध्ये खूपच जास्त गैरसमज आहेत ना. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हे बघ अरे, मी एकदम बरा आहे. पण तुला एक गोष्ट कळते का, हॉस्पिटलमधून आल्यानंतर आहे ना पेशंटला सगळं काही स्वच्छ हवं असतं. आता तू जरा माझ्या रूमकडे बघ. माझ्या रूमची काय अवस्था करून ठेवली आहेस तू. कसं दिसतंय हे सगळं विचित्र. तेव्हा इथे कला म्हणत असते, चांदेकर, अरे हे आपण दोघांनी रात्रीच केलं आहे ना. बघ ना, आता ही रूम स्वच्छ करायची जबाबदारी माझी आहे. तू नको काळजी करू. ती जी चिकनपट्टी लावली आहे ना मधी, ती चिकनपट्टी खरं तर तुझ्या तोंडाला लावायला पाहिजे होती. म्हणजे जरा गप्प बसला असतास. हॉस्पिटलमधून आलायस ना तू. विकनेस आहे ना तुला. मग कशाला एवढी बडबड करतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ, ही माझी रूम आहे, कळलं ना. माझ्या रूममध्ये मला काही बोलायचं नाही. आणि आता फक्त माझी काळजी घ्यायची. मला हवं नको ते सगळं बघायचं, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा इथे कला म्हणते, हे बघ, हे माझ्यामुळे झाले. खालीसुद्धा तू तेच म्हणत होतास. मी तुझी काळजी घेईनच रे, जबाबदारीसुद्धा घेईन. पण हे म्हणू नकोस की हे सगळं माझ्यामुळे झाले. मी नव्हतं सांगितलं तुला आगीमध्ये उडी मारायला, कळलं ना. तेव्हा तू आता जरा शांत हो आणि गप्प बस. जास्त चिडचिड करू नकोस. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, मी एकदम बरा आहे, कळलं ना तुला. आणि तो आता तिला हातपाय वाकडे करून दाखवत असतो आणि तिला सांगत असतो, बघ, मी एकदम फिट आहे. तेव्हा कला जात असताना अद्वैत तिच्या मागे मागे येत असतो. तेव्हा त्याचा तोल जातो आणि तो पडायला जाणार तेवढ्यातच कला त्याला पकडते आणि म्हणते, चांदेकर, हे काय होतंय तुला. मगाशी मला डोळ्यात काय बघायला सांगत होतास, आता माझा हात काय पकडतोयस. तू बरा आहेस ना, की डोक्यावरती परिणाम झाला आहे तुझ्या. हॉस्पिटलमधून आल्यापासून जरा जास्तच रोमॅन्टिक वागतोयस. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, मी आणि रोमॅन्टिक तुझ्याशी. ये इकडे ये, जरा आरशात बघ, तुझा चेहरा बघ आरशामध्ये. मी तुझ्याबरोबर रोमॅन्टिक वागेन असं तुला वाटलंच कसं. तेव्हा इथे अद्वैत आता कलाचा हात पकडतो आणि तेव्हा दोघांचाही तोल जातो आणि दोघेही आता इथे बेडवरती सोबत पडतात. तेव्हा इथे दोघे एकमेकांकडे टक लावून बघत असतात. त्यामुळे इथे आता कला आणि अद्वैत दोघेजणं एकमेकांकडे बघत असताना एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. तर पुढील भागामध्ये इथे कला आता अद्वैतचं नाक दाबून त्याला औषध प्यायला सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हे काय करतेस तू खरे, तू माझं नाक कशाला दाबतेस. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर, नयनाताई आहे ना लहानपणी औषधं घ्यायला खूपच जास्त नाटके करायची. तेव्हा माझी आई आहे ना, तिचं असंच नाक दाबायची आणि तिला औषधं घ्यायला लावायची. हे बघ, तू जर आता औषधं नाही घेतलीस ना, तर मलासुद्धा तुझं नाक दाबावं लागेल आणि तुला औषध द्यावं लागेल, कळलं तुला. आता मुकाट्याने घेतोयस की दाबू तुझं नाक. तेव्हा इथे अद्वैत आता काही न बोलता ते कडू औषध दुधाबरोबर घेतो. त्यानंतरला इथे संगे म्हणत असते, कसं आहे ना कले, जसे आपल्यामध्ये वाईट गुण असतात तसे समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा असतात. तेव्हा कला म्हणते, हो मग आई, त्याचं काय. तेव्हा संगी म्हणते की जावई बापूंमध्ये सुद्धा वाईट गुण असतील म्हणून त्यांचा तू काय रागराग करशील का. त्यांच्या चांगल्या वाईट गुणांसकट तू त्यांना आपलंसं केलं पाहिजे, कळलं ना. तुमच्या दोघांची गाठ ही अंबाबाईने बांधलेली आहे, त्याशी सहजासहजी तुटता कामा नये. आणि जर तुम्ही दोघांनी ती तोडण्याचा प्रयत्न केला तर मी ती तुटू देणार नाही, असं संगीत ठामपणे आता कलाला म्हणत असते.